नमस्कार. आयुर्वेद व्यासपीठ मुंबई शाखेकडून तुम्हाला सर्व आरोग्य जागृत अशा श्रोत्यांचं मी वैद्य स्वाती जवळीकर स्वागत करते. गेल्या काही महिन्यांपासून कोरोनाच्या विचाराने आपण अगदी सर्वजण हैराण झालेलो आहोत. तेव्हा आयुर्वेद व्यासपीठाने यासाठी एक व्याख्यानमाला आयोजित केली आहे. आयुर्वेदाचा नेमका कोरोनाकडे बघण्याचा दृष्टिकोन काय आहे हेच आपण ह्या व्याख्यानातून आज जाणून घेणार आहोत. तेव्हा आपण त्याच्या अगोदर आयुर्वेद व्यासपीठ ही काय संस्था आहे, हिचं काम काय ह्याबद्दल जरा थोडक्यात माहिती घेऊया. मॅडम, आपण तशा स्लाइड सगळ्यांना दाखवूयात. आयुर्वेद व्यासपीठ याची स्थापना ही 1997 साली झाली. याचं हेड ऑफिस हे नाशिक येथे आहे आणि सध्या याच्यावर 10,000 वैद्य हे कार्यरत आहेत. केवळ महाराष्ट्रापुरतीच व्यासपीठाचा विस्तार नसून संपूर्ण देशात याच्या शाखा आहेत. याचं मुख्य काम म्हणजे आयुर्वेदाचा प्रचार आणि प्रसार, आणि या प्रसारासाठी सुवर्ण प्राशन संस्कार असे उपक्रम आयुर्वेद व्यासपीठ वेळोवेळी राबवत असतं. तसेच निशुल्क किंवा अल्प सेवा मूल्य अशी 15 चिकित्सा केंद्र व्यासपीठ विविध शहरांमध्ये चालवत आहे. सामान्य लोकांसाठी वनौषधींचं महत्व किंवा त्याची ओळख पटावी यासाठी काही उद्यानांची लागवड व्यासपीठाने केलेली आहे. यातील मुंबई शाखेची स्थापना ही 2001 साली झाली. या शाखेने आतापर्यंत वैद्यांसाठी 3 पुस्तकांचे प्रकाशन केले असून 5 असे सेमिनार घेतलेले आहेत. आणि महिन्याच्या एका रविवारी आम्ही एक CME नेहमी वैद्यांसाठी कंडक्ट करतो. समाज प्रबोधनासाठी व्यासपीठ गेल्या 5 वर्षापासून धन्वंतरी जयंती निमित्त व्याख्यानमाला घेत असते. यामध्ये विविध विषय जसे आहारातून आरोग्य, चला मधुमेह टाळूया, जनस्वास्थ्यासाठी आयुर्वेद, आपली प्रकृती आपले आरोग्य अशा विविध विषयांवर त्यांनी जनप्रबोधन केलेलं आहे. आणि ह्या वर्षी व्यासपीठाने जगाला हताश करून सोडणाऱ्या अशा कोरोना विषयी आयुर्वेदाचा नेमका काय दृष्टिकोन आहे हे या व्याख्यानातून सांगण्याचा प्रयत्न केला आहे. आणि ही व्याख्यानं दूधपापेश्वर या नामांकित अशा आयुर्वेदाच्या फार्मास्युटिकल कंपनीने स्पॉन्सर केलेली आहेत. आणि यासाठी आज आपल्याला लाभलेल्या आहे वक्त्या आहेत म्हणजे वैद्य उर्मिला पिटकर. तर मॅडमचा परिचय थोडक्यात करून देणं हे खरंच कठीण आहे माझ्यासाठी, कारण मी मॅडमची विद्यार्थिनी आणि मॅडमचं जे काम आहे आयुर्वेदाबद्दल ते इतकं मोठ्या प्रमाणात आहे, तरी सुद्धा एक औपचारिकता म्हणून मी थोडक्यात त्यांचा परिचय तुम्हाला सगळ्यांना करून देते. मॅडमचं शिक्षण हे BMSc पदवी त्यांनी सायन येथून घेतली. त्या MD गोल्ड मेडलिस्ट असून ते गुजरात म्हणून त्यांनी त्यांचं MDचं शिक्षण पूर्ण केलं. PhD करताना त्यांचा कॅन्सर व आयुर्वेद हा विषय होता. तसेच योग विद्या निकेतन मुंबई येथे ते योग शिक्षिका म्हणून काम करतात. आणि गेली 22 वर्षे शुद्ध आयुर्वेद व पंचकर्म चिकित्सा त्या रुग्णांना देत आहे. तसेच 22 वर्षापासून आयुर्वेद व्यासपीठ संघटनेच्या त्या कार्यकर्त्या आहेत. सध्या त्या कोकण विभागाच्या अध्यक्षपदी आहेत. आयुर्वेदातील आहारशास्त्र, जीवनशैली, मधुमेह, संधिवात किंवा स्त्रियांचे असे अनेक विकार आहेत. त्याबद्दल त्यांनी विविध कॉन्फरन्स मधून त्यांची व्याख्यानं व पेपर प्रेझेंटेशन केलेले आहे. आकाशवाणी, दूरदर्शनवर आयुर्वेद विषयक विविध कार्यक्रम करून त्यांनी समाज प्रबोधन केलेले आहे. 2015 साली सांडू धन्वंतरी पुरस्कार त्यांना प्राप्त झाला. तसेच प्रतिष्ठित खडीवाले वैद्य संस्थेचा कॅन्सर संशोधन क्षेत्रातील योगदानाबद्दलही त्यांना पुरस्कार मिळालेला आहे. लोकसत्ता, झी दिशा, ग्राहक हिताय अशा विविध वर्तमानपत्रातून आणि मासिकांमधून त्यांनी आरोग्याविषयी लेख लिहिलेले आहेत. सामान्य माणसांना पंचकर्म म्हणजे नेमकं काय आहे यासाठी पंचकर्माची ह्या पुस्तकाचं प्रकाशन त्यांनी 2019 साली झालं. तसेच 2020 साली BMS विद्यार्थ्यांसाठी त्यांनी करिअर गायडन्स म्हणून करिअर आफ्टर BMS पुस्तकाचं संपादन केलेलं आहे. आता मी मॅडमला सांगेल की त्यांनी धन्वंतरी स्तवन म्हणून त्या आपल्या लेक्चरला सुरुवात करावी. नमस्कार, आवाज येतोय? हो मॅम. सर्वांना मनपूर्वक नमस्कार. आजचा हा त्रिपुरारी पौर्णिमेचा अतिशय पावन असा दिवस आहे आणि या दिवशी आपण सगळे खूप महत्वाच्या विषयावरती थोडीशी चर्चा करणार आहोत. आणि हा जो कार्यक्रम आयुर्वेद व्यासपीठाने आयोजित केलेला आहे, तर दरवर्षी आपण धन्वंतरी जयंती म्हणजे राष्ट्रीय आयुर्वेद दिन या निमित्ताने अशा प्रकारची व्याख्यानं आयोजित करतच असतो, जे स्वाती मॅडमनी आता आपल्याला सांगितलंय. तर त्याप्रमाणे यावर्षी मात्र ही व्याख्यानं आपण ऑनलाईन स्वरूपाची घेतोय. कोविडच्या पार्श्वभूमीवर आपण हा उपक्रम थांबवलेला नसून उलट अधिक जोमाने
म्हणजे फक्त महाराष्ट्र नाही तर कर्नाटक, गोवा, गुजरात, तेलंगणा आणि इव्हन परदेशात सुद्धा आपली ही व्याख्यानं 7 डिसेंबर पर्यंत होणार आहेत. तर सर्वप्रथम आपल्या सगळ्यांचं मी या व्याख्यानासाठी स्वागत करते आणि आयुर्वेद व्यासपीठ केंद्रीय आणि आयुर्वेद व्यासपीठ मुंबई शाखेच्या सगळे माझे सहकारी या सगळ्यांना धन्यवाद देते की त्यांनी मला ही संधी मिळवून दिलेली आहे. आणि ज्या धन्वंतरीच्या नावाने आपण हा कार्यक्रम करतोय तर सर्वप्रथम आपण त्याचं स्तवन म्हणूया आणि मग मी माझ्या व्याख्यानाला सुरुवात करते. नमामि धन्वन्तरिमादिदेवं सुरासुरैवन्दितपादपद्मम् लोके जरारुभयमृत्युनाशनम् दातारमीशं विविधौषधीनाम् अमृतार्थी देवदैत्ये केले उदधिमंथन त्यातुनी जो वरी आला विश्वाच्या स्वास्थ्य रक्षणा विष्णूंचा अंश प्रत्यक्ष असा धन्वंतरी प्रभू करो कल्याण विश्वाचे सुधा कलशधारी हा विख्यात कीर्ती भगवन स्वयमेव नामे धन्वंतरी करिदुरी विपदा जगाची संपादिला निज बळेची हवीर विभाग आयुष्य वेद जनका अमुचे प्रणाम अमुचे प्रणाम अमुचे प्रणाम. धन्वंतरींचं आपण स्तवन केलेलं आहे. यामध्ये त्यांनी म्हटलं की विपदा जगाची, सगळ्या विपदा जगावरती जी विपदा सध्या आलेली आहे कोविडच्या स्वरूपामध्ये, तर ही विपदा नाहीशी करण्यासाठी धन्वंतरींनी साक्षात जन्म घेतला. आणि पहिल्यांदाच आले का सगळ्या जगावर विपदा तर नाही, अशा प्रकारची साथ ही 100 वर्षांनी साधारणपणे येते. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल पण आयुर्वेदाच्या ग्रंथात सुद्धा या साथीच्या रोगाचं वर्णन आणि त्याची चिकित्सा ही आलेली आहे. म्हणजे मानव जातीसाठी ही काही नवीन घटना अशातला भाग नाही, पण काळाच्या ओघामध्ये या सगळ्याचं स्वरूपही आता खूप बदललेलं आहे. सध्याचं जे काही एकूण जगाचं जे स्वरूप आहे त्याच्यामध्ये कुठलंही संकट जेव्हा जगावरती येतं तेव्हा भारतासारखा देश, आज आपण बघतोय की मोठे मोठे अमेरिका किंवा युरोप सारखे जे देश आहेत त्यांची पण या कोविडच्या सगळ्या मॅनेजमेंटमध्ये खूप पंचायत झाले, त्रिधा तिरपीट उडालेली अक्षरशः, तेही हे मॅनेज करू शकत नाहीये तशी स्थिती दिसते. तर अशा वेळेस भारतासारखा देश काय देऊ शकतो या सगळ्या जगाला, तर 3 गोष्टी आपल्याकडे सध्या आहेत. सगळ्यात पहिलं म्हणजे आयुर्वेद. आयुर्वेद हा आयुष्याचा वेद आहे. याच्यामध्ये फक्त चिकित्सा रोग असा विषय नसून कसं जगायचं मुळामध्ये याविषयी संपूर्णपणे मार्गदर्शन या शास्त्राने केलेलं आहे. आयुर्वेदाबरोबरच दुसरं आहे योग आणि तिसरं आहे अध्यात्म. अशा या 3 गोष्टींची देणगी जगाला भारताच्या सारख्या देशांनी दिलेली आहे. आणि आज त्याबद्दल अख्ख्या जगामध्ये खूप उत्सुकता निर्माण झालेली आहे. आणि जेव्हा हे संकट आलंय तेव्हा आता प्रत्येकाला जाणून घ्यायची इच्छा आहे की आयुर्वेदामध्ये याच्याविषयी काय सांगितलंय. तर आयुर्वेद व्यासपीठाने हा उत्तम असा विषय यावर्षी निवडलेला आहे की कोविड सोबत जगताना. आपल्याला निश्चितपणे माहित नाहीये की आता हा कोविड किती काळपर्यंत राहणार आहे, कधी जाणार आहे, त्याच्या लस घेईल त्याच्याने किती प्रमाणात प्रोटेक्शन मिळणार आहे, हे काहीच आपल्याला आता स्पष्ट नाहीये. त्यामुळे आता असं म्हणायला हरकत नाही की निदान पुढची काही एखादं वर्ष तरी आपल्याला कोविड सोबतच जगायचं आहे. मग आता याचे 3 भाग प्रामुख्याने या जगण्याचे होतात की एक तर आपण जर आता सगळ्या जगाचा एक आकडेवारी जर बघितली गेल्या 24 तासामधली, तर त्याच्यामध्ये असं लक्षात येतं की एकूण जगामध्ये सध्या 6.5 कोटी ऍक्च्युली कोविडने बाधित असे, कोविड पॉझिटिव्ह असे रुग्ण सध्या आहेत. आणि यापैकी भारतामध्ये 93 लाख बाधित रुग्ण आहेत. या 93 लाखामध्ये हे म्हणजे ज्यांनी टेस्ट केले आहेत ऍक्च्युली कोविडच्या, असे 93 लाख आहेत. बरेच असेही असू शकतील की ज्यांना कोविड पॉझिटिव्ह आहेत पण त्यांनी टेस्टिंग केलेलं नाही. तर अशी लोकसंख्या धरली तर साधारणपणे 2 ते 3 कोटी पर्यंत आपण अंदाजे असं धरलं की भारताची जी 132 कोटी लोकसंख्या आहे त्याच्यापैकी 3 कोटी लोक कदाचित बाधित असावेत. 93 लाख तर नक्कीच आहेत कालच्या आकड्याप्रमाणे. तरी सुद्धा आपल्याला असं लक्षात येतं की साधारणपणे 129 कोटी लोक अजूनही बाधित नाही आहेत. तर या सगळ्या जे अजून बाधित झालेले नाही आहेत या लोकांना जर आपण या बाधित पासून आपल्याला वाचवायचं असेल तर आपल्याला काय करता येईल. तर यामुळे
या सगळ्या ह्याच्यामध्ये 3 भाग महत्वाचे आहेत की कोविडच्या ट्रीटमेंट म्हणजे मुळामध्ये कोविड होऊ नये, कोरोना होऊच नये. आयुर्वेद शास्त्र जर बघितलं तर त्याचं जे काही प्रयोजन सांगितलेलं आहे ते प्रयोजन काय आहे की स्वस्थस्य स्वास्थ्य रक्षणम आतुरस्य विकार परिमोक्ष. म्हणजे पहिलं प्रयोजन काय सांगितलं तर प्रत्येक व्यक्ती ही एक स्वस्थ व्यक्ती, निरोगी व्यक्ती म्हणून जन्मावी. तर अशा वेळेस या निरोगी व्यक्तीला निरोगी कसं राहता येईल किंवा स्वस्थ कसं राहता येईल याबद्दल पहिल्यांदा आयुर्वेदाने मार्गदर्शन केले. आणि हे सगळं करूनही जर समजा रोग झाला तर मग त्याचा प्रतिकार कसा करता येईल. तर कोविडच्या बाबतीत सुद्धा हेच खरं आहे की पहिल्यांदा कोरोना मुळात आपल्याला होऊच नाहीये यासाठी आयुर्वेद काय काय देऊ शकतो, काय काय सांगू शकतो, काय मार्गदर्शन देऊ शकतो, हा झाला एक भाग. दुसरा भाग असा आहे की ज्यांना आता कोरोना झालेला आहे किंवा जे त्यांनी बाधित झालेले आहेत तर ते पेशंट ऍडमिट होत आहेत, काही जण होम क्वारंटाईन होत आहेत, काही घरच्या घरी आपल्या डॉक्टरांची ट्रीटमेंट घेत आहेत. तर या सगळ्या रुग्णांना मी असं सांगू इच्छिते की ह्याच्यामध्ये जी प्रस्थापित ॲलोपॅथिक मॉडर्न मेडिसिनची जी ट्रीटमेंट आपल्याला मिळते आहे त्याच्याबरोबर पूरक म्हणून सुद्धा आपण आयुर्वेदाची चिकित्सा निश्चितपणे घेऊ शकतो. त्याची तशी सोय आपल्या सरकारने उपलब्ध केलेली आहे. तर तो विषय जेव्हा येईल तेव्हा मी त्याबद्दल सांगेन. आणि तिसरा जो मुद्दा आहे की ज्यांना कोरोना होऊन गेलेला आहे आणि त्यातून ते आता बरे झालेले आहेत, टेक्निकली बरे झालेले आहेत, पण तरीही त्यांना कोरोनामुळे अनेक प्रकारची वेगळी प्रॉब्लेम्स किंवा वेगवेगळी लक्षणं अजूनही आहेत. म्हणजे कोरडा खोकला येतोय किंवा अजूनही खूप थकवा आहे किंवा अजूनही अंगामध्ये बारीक ताप येतोय. अशा प्रकारची जी पोस्ट कोविड मध्ये होणारी जी लक्षणं आहेत किंवा जे त्रास आहेत याविषयी आयुर्वेद आपल्याला उत्तम मार्गदर्शन करू शकतो. तर या 3 विभागामध्ये साधारणपणे आजच्या व्याख्यानामध्ये आपण प्रकाश टाकण्याचा थोडासा प्रयत्न करणार आहोत. आता हे जे साथीचे रोग आहेत त्याच्याविषयी आयुर्वेदामध्ये काय सांगितले. आम्हाला खूप पेशंटचे प्रश्न येतात की तुम्ही या साथीच्या रोगात काय करणार, आयुर्वेदामध्ये कुठे असं काही सांगितलेलं आहे. तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे चरक संहिता हा जो आयुर्वेदाचा सगळ्यात प्राचीन असा ग्रंथ आहे, सुमारे 2,500 ते 3,000 वर्षापूर्वी लिहिलेला हा जो ग्रंथ आहे ह्याच्यामध्ये जनपदोध्वंस असा एक अध्याय आहे. त्या प्रत्येक ह्याच्यामध्ये काही स्थानं असतात, त्यामध्ये विमानस्थान नावाचं जे स्थान आहे त्याच्यामध्ये जनपदोध्वंस हा अध्याय आहे. तर जनपद म्हणजे काय, तर जनपद म्हणजे एखादा प्रदेश किंवा एखादा रिजन आणि त्याचा उध्वंस होणं म्हणजे तिथलं सगळं जे वायू, हवा पाणी जे आहे, हवा पाणी, तिथली जमीन आणि तिथला एकूण सगळा काल हा दूषित होणं. तर सध्या असं लक्षात येतं की एका जनपदापुरती ही एपिडेमिक नसून आता ह्या ज्या नकाशात तुम्हाला दिसतंय तर जगातल्या एवढ्या सगळ्या ठिकाणी वुहान या चीनमधल्या इथून सुरुवात होऊन आता ऑलमोस्ट जगातल्या प्रत्येक ठिकाणी हा जनपदोध्वंस झालेला आहे. खूप मोठ्या प्रमाणामध्ये हा पसरलेला आहे आणि म्हणून आपण त्याला एपिडेमिक असं न म्हणता पॅन्डेमिक अशा प्रकारचं नाव दिलेलं आहे. तर यामध्ये नेमकं काय होतं तर सध्या आपण एकूणात जर बघितलं तर जे काही माणसानी जी प्रगती म्हणून जी काही विकास म्हणून ज्या गोष्टी केलेल्या आहेत, सायन्स आणि टेक्नॉलॉजी या दोघांचा उपयोग करून यामध्ये आपण मोठ्या प्रमाणावर निसर्गाचं किंवा पर्यावरणाचं सुद्धा प्रदूषण खूप मोठ्या प्रमाणावर वाढवलेलं आहे. आणि ज्या ठिकाणी आपण खरं म्हणजे ढवळाढवळ करायला नको अशा अनेक गोष्टींमध्ये निसर्गाच्या नॅचरल किंवा नैसर्गिक व्यवस्थेमध्ये आपण खूप ढवळाढवळ केली. त्या सगळ्याचा परिणाम म्हणून असं झालंय की वायू, देश, जलकालम, पाण्याची दृष्टी झालेली आहे, हवेची दृष्टी झालेली आहे. आपण जर पोल्युशनचे आकडे बघितले रोजचे तर ते खूप अलार्मिंग आहेत. आणि या सगळ्याचा परिणाम म्हणून असा होतो की जे जंतू नॉर्मली आपल्याला त्रास देत नाहीत किंवा जे व्हायरस, बॅक्टेरिया ते आज आपल्याला त्रास देऊ लागलेले. तर त्यामुळे हाही एक खूप महत्वाचा विषय आहे की आपण ह्या सगळ्याचं पोल्युशन कसं कमी करणार आहोत. आता हा जो जनपदोध्वंस म्हटलं याच्याविषयी हा कसे हे रोग पसरतात तर आयुर्वेदामधले जे दुसरे महर्षी आहेत, सर्जरीमुळे सध्या आयुर्वेद गाजतोय आणि सुश्रुत संहिता हा जो आयुर्वेदाचा ग्रंथ आहे जो प्रामुख्याने सर्जरी विषयी असं खरं नाही आहे, त्यांनी इतर रोगाविषयी खूप उत्तम मार्गदर्शन केलंय. त्याचा पुरावा म्हणून हा श्लोक मला म्हणता येईल की सध्याची जी ही पॅन्डेमिक आहे याच्यामध्ये काय सुचवलं जात आहे आपल्याला. आपल्याला सांगितलं जात आहे की जिथे गर्दीच्या जागा आहेत किंवा जिथे खूप लोक एकत्र जमतात, मॉल आहे, मोठे उत्सव आहेत या मोठमोठ्या लग्न समारंभ आहेत, तर अशा ठिकाणी जाऊ नका, गर्दी टाळा असं सांगितलं जात आहे. तर सुश्रुताचार्यांनी हा जो श्लोक लिहून ठेवलेला आहे हा मी थोडक्यात तुम्हाला सांगते की प्रसंगात गात्र संस्पर्शात निश्वासात सहभोजनात कसे पसरतात रोग. शेवटची लाईन जर बघितली तर सांगितलंय औपसर्गिक रोगाश्च संक्रामंती नरा नरम. औपसर्गिक म्हणजे काय, एकामुळे दुसऱ्याला ज्याचा उपसर्ग होतो, एकाला झाला घरात किंवा तर दुसऱ्याला होतो, असे संसर्गजन्य जे रोग आहेत. संक्रामंती म्हणजे नरात नरम म्हणजे एका नरापासून, एका व्यक्तीपासून
दुसऱ्या व्यक्तीला हे रोग प्रसारित होतात. कुठले कुठले रोग सांगितले तर ते दुसरी तिसरी ओळ जर वाचली त्याच्यामध्ये लिहिलं कुष्ठम ज्वरश्च शोषश्च नेत्राभिष्यंद एवच. तर ज्वर म्हणजे सध्या कोरोनामध्ये जो सगळ्यांना पहिलं लक्षण जे म्हणजे ताप येतो, तर हा ताप आहे, किंवा कुष्ठ म्हणजे त्वचेचे वेगवेगळे विकार आहेत, किंवा नेत्राभिषंद म्हणजे डोळे येणं, किंवा शोष म्हणजे राज्यक्षमा किंवा ट्युबरक्युलोसिस. हे काय फक्त कोरोना पुरता हा श्लोक नाहीये, तर साथीने किंवा एकमेकांच्या संसर्गाने कुठले रोग पसरतात ह्याची लिस्ट त्यांनी त्याच्यामध्ये दिली आणि त्याच्यामध्ये ज्वर हे लक्षणे आपल्याला दिसते. आता हे कसं काय पसरतं, तर प्रसंगात मी सांगितलं की असे प्रसंग की अशा जागा की जिथे अनेक लोक एकत्र येतात, म्हणून आपण ते टाळलं पाहिजे. दुसरा विषय गात्र संस्पर्शात. गात्र म्हणजे शरीराचा अवयव. तर जेव्हा दोन लोक एकमेकांना जसं या चित्रात दाखवले हस्तांदोलन करतात, तर हस्तांदोलन, आलिंगन, चुंबन किंवा शारीरिक संबंध अशा सगळ्या प्रकारचे जे गात्र संस्पर्श आहेत की दुसऱ्या व्यक्तीच्या शरीराशी आपला जेव्हा संबंध येतो. आज आपण बघतोय की सर्जरीजही खूप ज्या आवश्यक आहेत तेवढ्याच केल्या जात आहेत, पण तिथेही गात्र संस्पर्श होतोय. तर या सगळ्यामधूनही औपसर्गिक रोग पसरू शकतात. तिसरं सांगितलं निश्वासात. निश्वासात म्हणजे श्वासोश्वासाची जी क्रिया आहे, म्हणून आपल्याला मास्क लावायला सांगितलं की आपला जो श्वास आहे त्यातून बाहेर पडणारे जे जंतू आहेत किंवा आपली शिंक, खोकला याच्यातून बाहेर पडणारे जे त्याच्यापासून दुसऱ्याला संरक्षण मिळावं म्हणून मास्क लावायचं नाही. तर निश्वासात हे पण त्यांनी कारण सांगितलं. सहभोजनात म्हणजे एकत्र सगळ्यांनी एका ठिकाणी बसून एकाच डब्यामध्ये हात घालून जेवणं, किंवा एका गाडीवर ज्या नीट न विसरलेल्या बशा आहेत त्याच्यामध्येच पुन्हा भेळ, पाणीपुरी असं सगळं खाणं, किंवा हॉटेलमध्ये बसून खाणं, तर हे सगळं जे आहे तर हे सगळं उपसर्गाला कारण ठरणार आहे. म्हणून आपण लॉकडाऊन मध्ये ह्या सगळ्या गोष्टी बंद केलेल्या होत्या. आणि थोडासा आपल्या संस्कृतीचा आपण विचार केला तर तिथे पण असं सांगितलेलं आहे की जेवणापूर्वी हातपाय स्वच्छ धुवून बसायला पाहिजे, एकांतामध्ये जेवायला पाहिजे, जे परके लोक आहेत त्यांच्या समोर जेवता कामा नये, अशा अनेक गोष्टी सांगितल्या. त्याच्या मागे संसर्ग टाळणं हा महत्वाचा उद्देश होता. सहशय्या म्हणजे हॉटेलमध्ये जे एकाने वापरलेलं किंवा रेल्वे ट्रेनमध्ये आपण एकाने वापरलेलं ब्लँकेट दुसऱ्या दिवशी दुसरे लोक 4 लोक वापरत असतात, ही सहशय्या झाली. आसनाचाही तोच विषय झाला. वस्त्रमाल्यानुलेपनात एकाने वापरलेलं वस्त्र किंवा मेकअप हा दुसऱ्याने वापरणं, ही त्या काळात सांगितलेली जी कारणं पाहून तुम्हाला आश्चर्य वाटेल की तेव्हाही ही सगळी कारणं औपसर्गिक रोगाचं कारण होती, जेव्हा लोकसंख्या इतकी कमी होती आणि लोक दूर दूर राहत होते. तर मग आज शहरामध्ये काय परिस्थिती असेल याचा विचारच न केलेला बरा. तर त्यामुळे त्यांची जी ऍडव्हान्स नॉलेज होतं की त्यांनी तेव्हा पण हे सगळं सांगितलंय, आजही आपण तेच सांगतोय. हात धुवा, मास्क वापरा, गर्दीच्या जागा टाळा. म्हणजे थोडक्यात आयुर्वेदानी याविषयी काही सांगितलेलं नाही किंवा आयुर्वेदामध्ये याचा उल्लेखच नाही, ही गोष्ट किती खोटी आहे आपल्या लक्षामध्ये येईल. त्यानंतर मी जसं सांगितलं की आता आपण या व्याख्यानामध्ये 4 भागामध्ये बघणार आहोत की कोविड संक्रमणापासून मुळात बचाव कसा करायचा, कोविड जर झाला असेल तर काय करायचं, कोविड ठीक झाल्यानंतर जी लक्षणं निर्माण होत आहेत त्या बाबतीत आयुर्वेद काय करू शकतो, आणि पुढे येणारा जर जर एखादं दुसरं पॅन्डेमिक पुढे आलं, येऊ नये पण समजा आलं, तर त्याविषयी आपण काय आयुर्वेदामध्ये सुचवलेलं आहे थोडक्यात आपण बघणार आहोत. कोविड संक्रमणापासून बचाव, तर प्रिव्हेन्शन हा आयुर्वेदाचा मुख्य मुद्दा आहे. जसं मी सांगितलं की स्वस्थ व्यक्तीच्या स्वास्थ्याचं रक्षण. तर सध्या आपण बघतोय की जो तो उठतोय तो प्रतिकारक्षमतेसाठी जे सुचेल ते औषध, कोणी हळद दूध घेतंय, कोणी आयुषचा काढा पितंय, कोणी जे जो सुचवेल ते औषधं घेत सुटलेलं आहे. तर मग असं आहे का की प्रतिकार क्षमता ही फक्त वेगवेगळी औषधं घेऊन वाढते. तर आयुर्वेदाने जे मूलभूत मार्गदर्शन याविषयी केलं की प्रत्येक व्यक्ती जी असते, आज आपण बघितलं की अनेक हॉस्पिटल्समध्ये डॉक्टर्स, नर्सेस कामं करतायत, त्या सगळ्यांना की कोरोना होताना आपल्याला दिसत नाहीये, किंवा अनेक लोक जे बाहेर जातात त्या सगळ्यांना होत नाहीये, जसं मगाशी मी आकडेवारी सांगितली. मग काहीच लोकांना होतं आणि काही लोकांना होत नाही, असं का घडतंय? तर व्याधी क्षमत्व नावाचा जो विषय आहे की त्या व्यक्तीची प्रतिकार क्षमता उत्तम आहे, म्हणून मग कुठलंच इन्फेक्शन त्याला, कुठलंच म्हणजे बरीचशी इन्फेक्शन पासून त्याचा बचाव होऊ शकतो. आता समजा एखाद्या रस्त्यावरती खूप दगड पसरलेले आहे आणि आपल्याला त्या रस्त्यावरून जायचंय, तर मग आपण असं करू का की सगळे दगड आधी वेचायचे, सगळा रस्ता साफ करायचा आणि मगच त्याच्यावरून चालायचं? असं करू की आपण आपल्या पायात चपला घालू? ते जास्त सोपं नाही का? की आपण जर आपल्याच पायात चपला घातल्या तर आपल्याला ते दगड जरी असले तरी ते बोचणार नाही. तर तसंच आहे की जरी सगळे जंतू, बॅक्टेरिया, व्हायरसेस हे वातावरणामध्ये आहेतच, तर या सगळ्यांनी आपल्या शरीरावर आक्रमण करू नये आणि आपल्याला रोग निर्माण करू नये अशी जर आपली इच्छा असेल, तर आपल्याला स्वतःचं बल वाढवणं, स्वतःची व्याधिक्षमता वाढवणं हा महत्वाचा त्याच्यामधला मुद्दा आहे. तर इम्युनिटी किंवा व्याधिक्षमत्व कसं वाढतं याचा थोडक्यात आपण बघूया. मी वारंवार लेखन याविषयी करते. आज बरेचसे माझे रुग्ण, नातेवाईक, मित्र मंडळी हे व्याख्यान ऐकतायत, तर त्यांनी माझे लेख वाचलेले आहेत. तर त्याच्यामध्ये दिनचर्या, ऋतुचर्या याविषयी मी नियमितपणे
मार्गदर्शन करतच असते, लिहित असते. त्यामुळे तुम्हाला हे विषय खूप नवीन आहेत अशातला भाग नाही. पण व्याख्यानाचा भाग म्हणून मी सांगते की जो आपला जो दिवसभराचा कार्यक्रम आहे, दिनचर्या, दिन म्हणजे काय तर दिवस. तर दिवस सकाळी एकदा सूर्य उगवल्यापासून दुसऱ्या दिवशी सूर्य उगवेपर्यंत जो 24 तासाचा दिवस आहे, या दिवसामध्ये निसर्गामध्ये एक प्रकारचं चक्र चालू असतं, ज्याला आपण बायोलॉजिकल क्लॉक असं म्हणू शकतो. तर आपण जरी एसी लावला, दिवे लावले आणि रात्रीचा दिवस केला, तरी आपल्या शरीरावर जे सूर्याच्या उगवण्याने आणि सूर्य डोक्यावर आला, सूर्य मावळला, यामुळे आपल्या शरीरात जे चेंजेस किंवा जे बदल वातपित्त कफाच्या स्थितीमध्ये होत असतात ते होणार असतात. आता हल्ली आपल्याला दिसतंय की बहुतेक जी मुलं आहेत, साधारणपणे 15-16 किंवा पासून ते 30-35-40 या वयोगटातले जे लोक आहेत, तर यांची सगळ्यांची साधारणपणे स्टँडर्ड झोपण्याची वेळ रात्री 1:30-2 अशी झालेली आहे. सगळे ऑनलाईन असतात रात्रीचे, रात्रीचा दिवस केला जातो. काही आयटी मधल्या लोकांना त्यांचं कामाचं स्वरूप तसं असतं आणि मग सकाळी 9, 10, 11 वाजता उठायचं. तर हीच पहिलीच गोष्ट तुमच्या इम्युनिटीवर खाला घालणार आहे. मी नेहमी सांगते की कुठल्या नुसतं हळद अर्ध्या चमच्याऐवजी 1 चमचा घातली दुधामध्ये म्हणजे इम्युनिटी वाढली, असं काही होत नाही. तर सकाळी उठण्याची वेळ ही सूर्योदयाच्या पूर्वी असली पाहिजे. आयुर्वेदाने सांगितलं की ब्राह्मे मुहूर्ते उत्तिष्ठे, म्हणजे सूर्योदयाच्या अगोदर जवळजवळ 2.5 तास उठायला सांगितलं. एवढं जरी शक्य नसलं तरी किमान सूर्य उगवण्याच्या आधी जर आपण उगवलो तर आपल्या शरीरामधलं ते मलप्रवृत्ती साफ होणं आहे, मलमूत्र विसर्जन हे नीटपणे होणार आहे. कारण का तर त्यावेळेस शरीरामधला वातदोष हा सूर्योदयाच्या पूर्वी ऍक्टिव्ह असतो. सूर्योदयानंतर जर आपण उठलं 8 वाजता 9 वाजता तर कफदोष ऍक्टिव्ह झालेला असतो आणि कफदोष ऍक्टिव्ह झाला तर मग मलप्रवृत्ती साफ होत नाही. त्याच्यामुळे सकाळी लवकर उठणं, त्यानंतर मग जो रोजचं जे आम्ही काय दंतधावन, मलमूत्र विसर्जन, स्नान वगैरे हे सगळं याच्या डिटेल्स मध्ये मी आता जात नाही. पण त्यानंतर एक खूप महत्वाचा असा उपक्रम आपण सगळ्यांनी करायला पाहिजे आणि तो म्हणजे विशेषतः आता सध्या जो हेमंत ऋतू आहे किंवा थंडीचा कालावधी हळूहळू सुरू होणार आहे, दिवाळी नुकतीच होऊन गेलेली आहे आणि त्यामध्ये पहिल्या दिवशी आपण सगळ्यांनी अभ्यंग स्नान केलेलं आहे. तर हे सगळे जे सणवार आहे त्याच्यामध्ये काय केलंय तर आपल्याला आठवण करून देण्यासाठी सिम्बॉलिक म्हणून हे सण येतात. दिवाळीच्या पहिल्या दिवशी आठवण करून दिली की बाबा आता हेमंत ऋतू येणार आहे, हवा कोरडी होणार आहे, हवेमध्ये वृक्षता वाढणार आहे, तर तुम्ही आता तेल लावायला सुरुवात करा. नाही तर हा अभ्यंगाचा आणि इम्युनिटीचा काय संबंध आहे बरं? तर हे जे अभ्यंग आहे म्हणजे अंगाला तेल लावणं, त्याच्यामुळे काय होतं की तेलाचे जे गुणधर्म आहेत हे शरीरातल्या वातदोषाच्या बरोबर विरुद्ध आहेत आणि त्यामुळे वाढलेल्या वातदोषाला नित्य तेल लावल्यामुळे तो वातदोष हा नियंत्रणामध्ये राहतो. काय फायदे होतात बरं नित्य अभ्यंग केल्यामुळे? अभ्यंगम आचरेत नित्यम स जराश्रम वातहा दृष्टी प्रसाद पुष्टी आयु सुस्निग्ध त्वग दार्ढ्यकृत. तर पहिलेच जे वाक्य आहे की जराश्रम वातहा, जरा म्हणजे काय तर म्हातारपण. नित्य अभ्यंग केल्यामुळे म्हातारपण उशिरा येतं असं सांगितलंय. म्हातारपण उशिरा येतं म्हणजेच काय की शरीर जास्त तरुण राहतं, तरुण राहतं म्हणजेच त्याची इम्युनिटी चांगली राहते, श्रम शरीराला होणारा थकवा कमी होतो, वातहा वाताचं नियंत्रण होतं आणि त्यामुळे जे वेगवेगळे डिजनरेटिव्ह डिसऑर्डर्स आहेत जे वातामुळे होतात, सांधे झिजणं, शरीराची इम्युनिटी कमी होणं, त्वचा भेगाळलेली होणं, हे सगळं अभ्यंग जर नित्य केला तर हे कमी होणार आहे. म्हणजेच अभ्यंग हा उत्तम इम्युनिटी वर्धक असा आयुर्वेदाचा वैशिष्ट्यपूर्ण उपचार आहे आणि त्यामुळे हा आपण सध्या सगळ्यांनी सुरू करून नित्य म्हणजे रोज रोज शक्य नसेल तर आठवड्यातून 2 दिवस 3 दिवस इतका तरी आपण तो केला पाहिजे. तेही जर शक्य नसेल तर निदान पायाची तळवे आणि डोकं या 2ला तरी आपण नित्य तेल लावलं पाहिजे. आजच्या व्याख्यानाचा केवळ एवढाच विषय नाही, त्यामुळे मी खूप डिटेलमध्ये जात नाही, पण दिनचर्येमधला अतिशय महत्वाचा मुद्दा हा आहे. त्यानंतर महत्वाचा मुद्दा आहे आहार. कारण कसं आहे की कुठलाही, मी मगाशी जसं म्हटलं की सगळ्याच लोकांना कोरोनाच्या विषाणूशी त्यांचा संपर्क येतोय पण सगळ्यांना आजार होत नाही. तर आयुर्वेद काय म्हणतो की ज्या व्यक्तीचा अग्नी उत्तम आहे, अग्नी म्हणजे काय तर पचन क्षमता. उदाहरण द्यायचं झालं तर समजा चूल आहे आणि ती चूल चांगली जेव्हा धडधडून पेटलेली असते व्यवस्थित, त्यावेळेला आपण त्याच्यावरती पोळ्या भाकऱ्या करणं अशा गोष्टी करतो आणि जेव्हा जेव्हा तो अग्नी मंद होतो, बारीक होतो, विजायला लागतो, तेव्हा मग त्याच्यावर दूध तापवणं किंवा अशा पाणी तापवणं अशा गोष्टी करतो. तर जेव्हा आपला अग्नी चांगला धडधडीत पेटलेला आहे, पचनशक्ती उत्तम आहे, ही कधी असते तर साधारणपणे दुपारी 11 ते 2 हा जेव्हा सूर्य डोक्यावर असतो या काळामध्ये आपला अग्नी सगळ्यात उत्तम असतो. तर अशा वेळेस अन्न सेवन करायला पाहिजे. त्यामुळे दुपारची जेवणाची जी वेळ आहे ती 11 ते 12 या सुमारास साधारणपणे असली पाहिजे आणि संध्याकाळचं जे जेवण आहे, कारण आपला अग्नी आणि वातावरणातला सूर्य या दोघांचा सरळ सरळ संबंध आहे. सूर्य मावळला की शरीरातला अग्नी हळूहळू मंद व्हायला लागतो आणि मंद झालेला अग्नी आहे म्हणजे नीट चूल पेटलेलीच नाहीये आणि त्यावर जर आपण भाकरी पोळी भाजायला घेतली किंवा भात शिजवायला घेतला तर तो एक तर कच्चा राहील
किंवा तो नीट शिजणार नाही. आणि असा जो नीट न तयार झालेला पदार्थ शरीरामध्ये आहे त्याला आम असं म्हटले आयुर्वेदाने. आणि हा आम म्हणजे काय, तर जो नीट पचलेला नाही, तो नीट शरीराच्या बाहेरही पडू शकत नाही, आतमध्ये कुठेतरी चिकटून राहतोय आणि शरीरामध्ये वेगवेगळे ऑब्स्ट्रक्शन निर्माण करतो. आणि मग असे जे ऑब्स्ट्रक्शन आहेत, मग त्याच्यातून आपल्याला वेगवेगळे आजार, याला मार्गावरोधजन्य आजार असं म्हटलेलं आहे. मग तुमच्या लंग्स मध्ये ऑब्स्ट्रक्शन होऊ शकतं, हार्टच्या व्हेसल्स मध्ये ऑब्स्ट्रक्शन होऊ शकतं, सांध्यामध्ये होऊ शकतं, जिथे होईल त्यानुसारचा रोग निर्माण होऊ शकतो. त्यामुळे दोन महत्वाच्या गोष्टी आहेत. एक म्हणजे चांगली भूक लागलेली असताना जेवणं, भूक लागली असेल तर नसेल लागली तर न जेवणं. सध्या आपल्याला असं दिसतं की जे कोरोनाचे पेशंट आहेत, ऍडमिटेड पेशंट आहेत, त्यांना ताप असतो सगळ्यांना आणि सगळ्या प्रकारच्या ज्वरामध्ये अग्नी मंद झालेला असतो. अशा वेळेस त्यांना शक्ती यावी म्हणून जर अंडी, केळी, पाव, प्रोटीन, हाय प्रोटीन डाएट असा जरी दिला तरी तिथे तो अग्नीच नाहीये. ताप आल्यामुळे तो अग्नी नीट काम करत नाहीये. इनफॅक्ट अग्नी बंद झाल्यामुळे ज्वर आलेला आहे, ताप आलेला आहे. अशा वेळेस जर हेवी अन्न खायला दिलं तर ते नीट पचणार नाही आणि पुढच्या कॉम्प्लिकेशन्सला ते कारण होणार. त्यामुळे आयुर्वेदाचा सगळा विचार जो आहे हा अग्निसेंट्रिक आहे. आयुर्वेद गिव्ह मोर एम्फसिस ऑन डायजेशन दॅन द न्यूट्रिशन. जर अग्नी चांगला असेल तर तो जो काही आहार खातो त्याचं उत्तम पचन करून शरीराला आवश्यक ते सगळे गोष्टी बनवत असतो. तोच अग्नी जर मंद असेल तर किती चांगला आहार जरी घेतला तरी तो न पचवून त्यापासून आमदोष आणि आमदोषामुळे वेगवेगळे रोग निर्माण होणार आहेत. त्यामुळे लघु अन्न किंवा लघु आहार, हलका आहार घेणं हाही आपल्या इम्युनिटी वाढवण्याच्या दृष्टीने, म्हणजे आमच्याकडे एक जुने वैद्य होते तर नेहमी म्हणायचे की दोन गोष्टी महत्वाच्या आहेत, मलप्रवृत्ती आणि आपलं खाणं. तर जेव्हा खाऊ की नको असा प्रश्न आपल्याला निर्माण होतो, म्हणजे आता जेवू की नको, म्हणजे भूक आहे की नाही अशी शंका आपल्याला असते, अशा वेळेस निश्चितपणे जेवू नये, उपास करावा म्हणजे लंघन करावं. आणि जाऊ की नको म्हणजे शौचाला जाऊ की नको अशी जर मनात शंका असेल तर निश्चितपणे जावं असं ते नेहमी गमतीने म्हणत. मला वाटतं की थोडक्यात त्यांनी एक आरोग्याचं सूत्र यात सांगितलेलं आहे की भूक लागली नसेल तर अजिबात जेवू नये, लंघन करावं. कडकडून भूक लागली की जेवणं ही आरोग्याची गुरुकिल्ली आहे. आणि मलमूत्र विसर्जन हे वेळच्या वेळेला करणं ही दुसरी आरोग्याची गुरुकिल्ली. आता हे कोरोनाच्या मध्ये आणखीन एक महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे जलपान किंवा पाणी. हा एक अतिशय महत्वाचा विषय ज्याच्याविषयी खूप समज गैरसमज हे लोकांमध्ये पसरलेले आहेत. तर आता हे पाणी सुद्धा हे आहे तर अग्नीच्या बरोबर विरुद्ध आहे. अग्नी बाहेर जर पेटलेला असेल त्याच्यावर पाणी जर ओतलं तर तो विझतो. तसाच शरीरामधला अग्नी सुद्धा अनावश्यक पाणी, थंड पाणी, सूर्यास्त झाल्यानंतर खूप प्रमाणात पाणी असं जर प्यायला गेलं तर शरीरातला अग्नी सुद्धा मंद होत जातो. आणि अग्निमांद्यामुळेच ज्वर, ताप, वेगवेगळ्या प्रकारचे आजार होतात हे आपल्या लक्षात आलेलं आहे. तर मग आता कोरोना होऊ नये म्हणून आपण कसं पाणी प्यावं, तर सगळ्यात पहिला नियम म्हणजे तहान लागली कीच पाणी प्यायचंय, बसून पाणी प्यायचंय, घोट घोट पाणी प्यायचंय. जसं आपण चहा पितो, उभं राहून फ्रीजच्या समोर बाटली काढून उभ्याने घडा 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 पाणी पिणं, समोर ठेवलंय म्हणून पाणी पिणं, आपल्याला एवढ्या एवढं कुणीतरी सांगितलंय 2 लिटर दिवसात प्या म्हणून पाणी पिणं, हे सगळं आमदोषाला कारण होणार. त्यामुळे आणि ते प्यायचंच झालं तर पाणी कसं प्यायचंय, तर सिद्ध जल प्यायचंय. म्हणजे काय, तर धने आहेत किंवा दालचिनी आहे किंवा सुंठ आहे किंवा तुळस आहे, नागरमोथ आहे, आपल्या वैद्यांच्या सल्ल्याने त्या त्या ऋतूमध्ये जे योग्य असं औषध आहे ते त्या पाण्यात टाकायचं आणि उकळवून किंवा गरम पाण्यात टाकून रात्रभर झाकून ठेवून ते पाणी प्यायचं. आयुर्वेदात षडंग पाणी असं पण एक म्हणजे ज्वरामध्ये किंवा तापामध्ये खास असं सिद्ध जल सांगितलंय. तुमचे वैद्य तुम्हाला त्याविषयी सांगतील. श्रुत शीतजल म्हणजे उकळून थंड केलेलं किंवा उकळून नॉर्मल केलेलं पाणी आणि वेगवेगळे औषधी काढे, हर्बल टी. आयुषने पण एक सुंदर काढा त्यांच्या पहिल्या गाईडलाईन मध्ये सांगितलेला आहे. पण ह्याचं पण कसं झालं की काढा अतिशय छान आहे तो, पण त्यावेळेचं वातावरण, त्या त्या रुग्णाची प्रकृती याचा न विचार करता 3-3 महिने आपण जर एवढ्या उष्ण पदार्थांचा काढा घेतच राहिलो तर मग त्याचे दुष्परिणामही होणार आहे. कुठलीही वस्तू चांगली किंवा वाईट नाही, तर ती वस्तू घेणारा जो व्यक्ती आहे त्याला ते सुटेबल आहे की नाही, त्याने ते किती दिवस घ्यायचं, त्याच्या प्रकृतीला ते मानवणार आहे की नाही, चालू असणाऱ्या ऋतूला ते मानवणार आहे की नाही. जेव्हा सुरू झाली कोरोनाची साथ तेव्हा मार्च-एप्रिल महिना होता, तो उष्ण काळ होता, खूप गरम होत होतो. अशा वेळेस जर ज्यांची प्रकृती उष्ण आहे अशा लोकांनी दालचिनी, लवंग, सुंठ असं घातलेला काढा जर रोज प्यायला तर त्यांना नॅचरली गुददाह, हे संडासला आग होणं, फिशर होणं अशा प्रकारचे त्रास होऊ शकतात. त्यामुळे हे सगळं करताना हळद सुद्धा किती घालायची दुधामध्ये, तर चिमूटभर घालायची. एक एक चमचा हळद घालून जर घेतलं तर काही जणांना गरम पडू शकतं. त्यामुळे हे सगळे जे विषय आहेत ते थोडेसे आपल्या वैद्यांच्या सल्ल्याने आपण केले उत्तम. आणखीन एक महत्वाचा प्रतिबंधक उपाय म्हणजे धूपन. हा आयुर्वेदाचा अतिशय वैशिष्ट्यपूर्ण उपचार आहे. आमच्यामधले काही वैद्य आयुर्वेद व्यासपीठाचे आहेत की ज्यांनी जाऊन जागोजागी सार्वजनिक ठिकाणी पण हे धूपन कोरोनाच्या पॅन्डेमिक मध्ये केलं. तर जे सॅनिटायझेशन आपण करतोय तसंच हे उत्तम प्रकारचं सॅनिटायझेशन आहे.
साध्या देशी गाईची गोवऱ्या आणून आपण त्या गोवऱ्यावरती थोडंसं तूप आणि भीमसेनी कापूर घालून हा धूप जर रोज सकाळ संध्याकाळ सूर्योदय आणि सूर्यास्त या दोन्ही काळामध्ये जर केला तर या धुरामुळे घरामधले जे सगळे जीवाणू विषाणू इव्हन डासांसारखे जे त्रास देणारे हे आहेत ह्या सगळ्यांचं प्रतिकार होऊ शकतो. आणि धूर ही गोष्ट अशी आहे की जी अगदी सूक्ष्म स्रोतसामध्ये किंवा पोकळ्यामध्ये जाते. म्हणजे तो धूर जो जिथे पाणी जाऊ शकत नाही, जिथे इतर औषधं जाऊ शकत नाही, तिथे धूर निश्चितपणे जाऊ शकतो. आणि त्यामुळे जे कोरोनाच्या साथीमध्ये पण सर्दी खोकला होणं किंवा नाक गच्च होणं, नाक बंद होणं, वास न येणं, अशा प्रकारचे सगळे जे प्रॉब्लेम्स आहेत त्याच्यामध्ये या धूपन चिकित्सेचा उपयोग होतो. माझ्या स्वतःच्या घरामध्ये सुद्धा कोरोना साथ सुरू झाल्यापासून आजतागायत आम्ही रोज या धूपनाचा प्रयोग करतो. अनेक वैद्यांनी पण हा प्रयोग आपल्या दवाखान्यात केलेला आहे आणि त्यामुळे त्यांचा असा अनुभव आहे की त्यांना स्वतःला पूर्ण साथीमध्ये काम करूनही त्यांना आणि त्यांच्या सगळ्या सहाय्यकांना कोरोनाची बाधा झालेली नाही. आणि अतिशय ज्याला आपण म्हणतो की ज्यांनी काही साईड इफेक्ट होणार नाही अशा प्रकारची ही चिकित्सा आहे. ही सगळ्यांनी आपल्या घरी आवर्जून करावी असं मी सांगेन. दिनचर्येमध्ये त्याच्याशिवाय कोरोना हा 3 प्रकारे आपल्यावरती अफेक्ट करत असतो. एक तर नाकातून, तोंडातून किंवा चेस्टमध्ये जातो, म्हणजे छातीमध्ये. नेझल कोरोना, ओरल कोरोना आणि चेस्ट कोरोना. तर नाकातून जेव्हा हे जंतू जातात म्हणून आपण मास्क वापरतो. तर मास्क तर वापरायचंच आहे आपण गर्दीच्या ठिकाणी. पण त्याही बरोबर आपल्याला जर प्रोटेक्शन हवं असेल तर नस्य म्हणजे आयुर्वेदामध्ये नाकात काही औषधं टाकायला सांगितलेली आहेत. आपला वैद्य जवळपास नसतील किंवा वैद्यांचा सल्ला आपल्याला नसेल मिळाला तर साधं गावठी खोबरेल तेल किंवा साजूक तूप गाईचं असं जरी घेऊन आपण नाकाला आतून साधं त्या तेलाचं बोट फिरवलं, तुपाचं बोट फिरवलं, त्याला प्रतिसारण नस्य असं आयुर्वेदाने म्हटलंय. हे जरी आपण एक सकाळ संध्याकाळ घराबाहेर पडताना किंवा आंघोळ झाल्यानंतर रोज केलं तरी आपल्याला नाका वाटे जे जंतू आत जाणार आहेत त्यांना प्रतिकार होणार आहे आणि नाकाची जी प्रतिकार क्षमता आहे नाकाच्या आतल्या त्वचेची ही सुधारणार आहे. दुसरा उपचार दिसतोय गंडूश म्हणजे गुळण्या करणं. तर घशातून सुद्धा हे इन्फेक्शन जाऊ शकतं आणि ते पुढे छातीपर्यंत किंवा फुफ्फुसापर्यंत पोचू नये म्हणून आपण वेळीच जर गार्गल्स त्याच्यामध्ये हळद मिठाचं पाणी आहे, ज्येष्ठमध आहे, त्रिफळा काढा आहे किंवा साधं सिंधव पाणी आहे हे बनवून त्यांनी जर गुळण्या केल्या रोज सकाळ संध्याकाळ तरी बऱ्याचशा इन्फेक्शन पासून आपला बचाव होऊ शकतो. स्टीम म्हणजे मी मगाशी सांगितलं औषधी याचे धूरही घेऊ शकतो आपण किंवा धूमवर्ती म्हणजे आयुर्वेदिक प्रकारची सिगरेट, आयुर्वेद पद्धतीची धूमवर्ती, ही धूमवर्ती आपल्या वैद्याच्या सल्ल्याने आपण घेऊ शकतो. तर अशा प्रकारच्या खूप वैशिष्ट्यपूर्ण रोजच्या दिनचर्येत सुद्धा करण्याचे उपक्रम आहेत. आजार झाला तर त्या बाबतीत सुद्धा करण्याचे उपक्रम आहेत आणि होऊ नये म्हणून करण्याचे सुद्धा हे उपक्रम आहेत. त्याच्यात बारीक सारीक थोडे थोडे फरक आहेत की जे आपण आपल्या वैद्यांच्या सल्ल्याने निश्चितपणे आपण समजून घेऊ शकतो. त्यानंतरचा दुसरा महत्वाचा विषय दिनचर्येमधला तो म्हणजे व्यायाम, योगाभ्यास. सध्या मी म्हणते नेहमी गमतीने की आपलं जे सध्याचं जे कल्चर आहे कार, लिफ्ट, सोफा, कमोड, गॅझेट कल्चर, या कल्चरमध्ये आपण अशी पूर्ण व्यवस्था करून ठेवली आहे की अजिबात आपल्या पोटाला चिमटा बसणारच नाही, पोट चेपलं जाणारच नाही. अशा प्रकारे व्यायाम सुद्धा आपण काय करतो तर फक्त चालण्याचा व्यायाम करतो. याच्यामध्ये पोट चेपली जाणं, कंबर चेपली जाणं किंवा ट्विस्ट होणं, स्ट्रेच होणं हे सगळे प्रकार होत नाही. या चित्रात जसं दाखवलंय तसं पोटावर झोपून, पाठीवर झोपून, उभं राहून, बसून अशा सगळ्या प्रकारचे व्यायाम जर झाले तर आपल्या शरीरातल्या ज्या सगळ्या पोटामधल्या यकृत, प्लीहा, तडी, आपल्या सगळ्या एड्रिनल ग्लँड्स किंवा मुलींच्या बाबतीमध्ये ओव्हरीज हे सगळं दाबलं जाणं, चेपलं जाणं हे सगळं आवश्यक आहे. तरच त्यातले जे सगळे स्राव आहेत त्याचं व्यवस्थित श्रवण होणार आहे आणि शरीराचा सगळा जो व्यापार आहे हा नीट चालणार आहे. बघावा त्या प्रत्येकाचं पोट सध्या सुटलेलं दिसतंय, कंबर सुटलेली दिसते, वयापेक्षा जास्त आपण पोक्त वाटतोय. तर त्यामुळे व्यायाम हा भाग बाय डिफॉल्ट सगळ्या मुलांना शाळेपासून हा त्याचं एक कल्चर बनवण्याची खूप गरज आहे. ते जर केलं तर आपली प्रतिकार क्षमता उत्तम राहणार आहे आणि पुढे होणारे जे आजार आहे कुठल्याही प्रकारचे आजार असो, मग त्यात साथीचा आजार असो, कोरोना सारखा आजार असो, या सगळ्यापासून आपल्याला प्रोटेक्शन मिळणार आहे. कोरोनाचा जास्त करून प्रभाव हा फुफ्फुसांवरती किंवा रेस्पायरेटरी ट्रॅकवर आपल्याला झालेला दिसतो. तर या फुफ्फुसांचं संरक्षण जर करायचं असेल तर आसनांच्या बरोबरच प्राणायाम किंवा श्वसन मार्गाच्या ज्या सगळ्या खालच्या लाईन मध्ये दाखवलेल्या आपल्याला भस्त्रिका आहे, भ्रामरी आहे, अनुलोम विलोम प्राणायाम आहे, या सगळ्या बिन खर्चाच्या एकदा तुम्ही नीट जर शिकून घेतलं तर घरच्या घरी बसून करता येण्यासारख्या कुठल्याही साधन सामुग्रीची त्याला गरज नाही. तर आपण योग, आपण जर आपले मोदीजी, माननीय मोदीजी जर बघितले तर ते आज किती फिट आहेत, किती काम करतायत हे आपण सगळे बघतोय. तर त्याच्या मागचं योग हे महत्वाचं रहस्य. तर आपण आपल्या जीवनामध्ये योगाचं स्थान हे अढळ पद त्या योगाला दिलं पाहिजे. तर आपल्याला कुठल्याही रोगाला मग फारसं घाबरण्याची आवश्यकता राहणार नाही.
तर हा पण एक खूप महत्वाचा, मगाशी मी सांगितलं तसा, योग हा आपल्या दिनचर्येचा एक महत्वाचा भाग असणं आवश्यक आहे. त्यानंतर औषधाचा हा शेवटी नंबर येतोय बघा. जे पहिलं आपलं दिनचर्या, ऋतुचर्या, योग, आहार, या सगळ्या गोष्टीकडे लक्ष पहिलं दिलं पाहिजे, मग औषध येत. सध्या आपल्याला असं दिसतंय की फक्त औषधावरती आपला सगळा जोर आहे आणि आपण या आधीच्या गोष्टी मात्र विसरलेलो आहोत. त्यामुळे त्याचा काही मग उपयोग होणार नाही. जो तो च्यवनप्राश खातोय, पण सकाळी 10 वाजता उठलं आणि रात्री 2 वाजता झोपलं आणि च्यवनप्राश खाल्ला, तर त्याचा काहीच उपयोग होणार नाही आणि मग म्हणणार की आयुर्वेदामध्ये जे सांगितलंय ते बरोबर नाही. तर म्हणून हा सगळा विषय तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी हा आम्ही व्यासपीठाने हा प्रयत्न केलेला आहे. आता कोविड ज्यांना झालेला आहे त्या रुग्णांच्या बाबतीत काय, तर हे रुग्ण जे आहेत त्यांच्या बाबतीत हे एकतर ऍडमिट असतात किंवा होम क्वारंटाईन असतात हे पेशंट, आणि ह्याची संख्या ही सध्या पुन्हा दुसऱ्या लाटेमध्ये वाढतीये. तर हे जे पॉझिटिव्ह पेशंट आहेत किंवा ज्यांना कोविड झालेला आहे, तर कोविडचं ऍक्च्युली वर्णन आयुर्वेदात आहे का, तर कोविड अशा नावाने वर्णन नाहीये, पण सन्निपात ज्वर असं ते प्रकरण सांगितलं. सन्निपात म्हणजे इथे वात, पित्त आणि कफ असे तिन्ही दोष जिथे प्रभावित झालेले असतात, दुष्ट झालेले असतात, अशा प्रकारचे जे कॉम्प्लिकेटेड प्रकारचे ज्वर आहेत किंवा फिवर आहेत, हे आयुर्वेदात सांगितलेले आहेत. आणि त्याच्यामध्ये कास, श्वास, अरुची लक्षणं तुम्हाला दिसतील. तर ताप येणं, खोकला येणं, दम लागणं किंवा ब्रेथलेसनेस होणं, चव जाणं, अशी लक्षणं तिथे तुम्हाला पिवळ्या रंगात दिसत आहेत. तर ह्या सगळ्यांचं वर्णन आयुर्वेदामध्ये निश्चितपणे आलेलं आहे. त्यामुळे हे कोविडचे जे रुग्ण आहेत हे आयुर्वेदाच्या पद्धतीने आपण बरे करू शकतो, किंवा जे ॲलोपॅथीची चिकित्सा घेत आहेत त्याच्या बरोबरीने आपण आयुर्वेद उपचार करू शकतो. सगळ्या सरकारी रुग्णालयामध्ये ही व्यवस्था केलेली आहे, किंवा रुग्णाच्या परवानगीने रुग्णाचे जे वैद्य आहेत तेही त्या रुग्णाला त्याच्या फिजिशियनच्या बरोबरीने आयुर्वेदाचे उपचार हे देऊ शकतात. हे सगळ्या तुमच्या माहितीसाठी मी मुद्दाम सांगत आहे. ह्याच्यामध्ये परत एक बघितलं तर हा अभिसंगज विषम ज्वर आहे. भूताभिसंगज म्हणजे काय, भूत म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे बाहेरून येणारे जंतू, जंतू, व्हायरस, त्याला आयुर्वेदाने भूत किंवा राक्षस असं म्हटले. हे राक्षस किंवा भूत किंवा हे जंतू जेव्हा आपल्या शरीरावरती आक्रमण करतात त्याला आगंतुज असं आयुर्वेदाने म्हटलंय. तर अशा प्रकारचा हा ज्वर आहे की बाहेरून येणाऱ्या जंतूमुळे त्याची सुरुवात होते आणि नंतर मग शरीरातले दोष सुद्धा त्यांनी बिघडत असतात. ह्याच्यामध्ये चिकित्सा आपण स्वतः करायची का, तर नाही. ह्याच्यात कोणता आहार घ्यावा, काय पथ्यापथ्य करावं, मनोबल कसं टिकवून ठेवावं, याचं एक उदाहरण मी तुम्हाला मुद्दाम सांगू इच्छिते. की माझा एक पेशंट आहे की ज्याच्या वडिलांना कोरोना पॉझिटिव्ह झाला आणि म्हणून त्यांना ऍडमिट केलं आणि त्यानंतर त्यांची टेस्ट केली मुलाची, तो पण पॉझिटिव्ह आला. त्याला लक्षणं काहीच नव्हती पण त्याला पण ऍडमिट केलं. आणि ते ऍडमिट केलेलं असताना त्यांनी तिथे जे सगळं काही एकूण वातावरण बघितलं किंवा जे लोक मृत्यू झालेले बघितले, या सगळ्याचा त्या म्हणजे वडील बरे झाले, ते घरी पण आले, मुलगाही घरी आला, पण नंतर त्याच्या मनावर त्याचा इतका जास्त परिणाम झाला की त्याला झोपेतून दचकून उठणं, छातीत धडधडणं, भीती वाटणं, अशा प्रकारचे जे पूर्वी कधीच नव्हते असे प्रॉब्लेम सुरू झाले. तर या सगळ्यामध्ये मनोबल हा सुद्धा खूप महत्वाचा भाग आहे, की स्ट्रेसमुळे हे सगळं जास्त प्रमाणामध्ये वाढतंय. साधं जरी एखाद्या पेशंटला एक शिंक आली तर हार्ट अटॅक आल्यासारखे लोक घाबरत आहेत, किंवा वास येईन असं झाला, जो सामान्यपणे सर्दीमध्ये वास येतच नाही, तर वास नाही आला तरी लोक इतके घाबरतात की रात्री 12 वाजता सुद्धा वैद्यांना फोन करतायत की मला वास येत नाहीये, तर मी आता कोरोनाची टेस्ट करू का. तर या सगळ्यामध्ये एक असं महत्वाचा मुद्दा असा आहे की भीत्यापाठी ब्रह्मराक्षस. ह्याचा अर्थ आपण निष्काळजी राहायचंय का, केअरलेस राहायचंय का, तर अजिबात नाही. पण आपलं मनोबल टिकवून, आपली विवेक बुद्धी वापरून आपण सगळा विचार करायला पाहिजे. थोडंसं काही झालं, जो ऋतूनुसार होणारा सर्दी खोकला आहे, तर त्यामध्ये लगेच घाबरून जाण्याची गरज नाही. आणि यासाठी आपण जे सदवृत्त पालन आहे, की सगळे जे याचे नियम आहेत, की आपण आपलं मन शांत ठेवण्यासाठी जो योगाभ्यास आहे, दान, तप, किंवा सगळ्यांशी योग्य पद्धतीने वागणं, करुणा दृष्टीने सगळ्यांकडे बघणं, हे सगळे जे विषय आहेत त्याच्यामध्ये मनोबल वाढवण्याचा विचार आहे. आणि ते मनोबल अशा वेळेला आपल्याला नक्कीच कामी येतं. तर जेवढा आपण आपला स्ट्रेस वाढवू तेवढा या सगळ्या आजारांचं प्रमाण वाढणार आहे. आणि त्यामुळे नियमितपणे काहीतरी उपासना ही प्रत्येकाने करण्याची गरज आहे, ज्याचं आयुर्वेदामध्ये उत्तम मार्गदर्शन आहे. तर जेव्हा कोरोना पॉझिटिव्ह होईल त्यावेळेस आपल्या वैद्यांच्या संपर्कात निश्चितपणे राहावं, त्यांच्याकडून योग्य ती पूरक चिकित्सा, काउन्सिलिंग हे सगळं करून घ्यावं. त्याचा निश्चित छान उपयोग होतो. हा रुग्ण जो मी आता उदाहरण दिलं, तर तो आता गेले जवळजवळ 2-3 महिने माझ्या नित्य संपर्कात आहे आणि आता त्याची हे तब्येत उत्तम आहे. तर त्यांच्याशी बोलणं ही पण चिकित्सा होऊ शकते. त्याला फारसं कुठलंच औषध मी दिलं नाही, पण त्याच्याबरोबर मी जवळजवळ 4-5 सेशन्स केली. त्याला कळलंही नाही की हे काउन्सिलिंग आहे, पण त्यातून हळूहळू तो बाहेर पडलो. तर अशा प्रकारची सुद्धा चिकित्सा आहे. दरवेळेला औषधच आपण द्यायला पाहिजे असा विषय नाही.
त्यानंतर मग मी सांगेल ही सगळी जी कोरोना झाल्यानंतरची चिकित्सा कुठलंही व्हॉट्सअप बघून कुठलेही कोणाचे सल्ले ऐकून करायची नाहीये, तर वैद्यांच्या सल्ल्यानी त्यांच्या मार्गदर्शनाखालीच आपण ही औषधी चिकित्सा करायची आहे. त्यानंतर कोरोना होऊन गेला, आता 20-21 दिवस झाले आणि पोस्ट कोविड अशी जी स्टेटस आहे, आता असे पेशंट खूप जास्त यायला लागले की ज्यांना कोरोना आता होऊन गेलेला आहे, पण तरी त्यांच्या शरीरावरती बरेचसे इफेक्ट, काही इफेक्ट्स हे शरीरावर झालेले आहेत, काही हे त्या कोरोना होऊन गेल्यामुळे फुफ्फुसावर, हृदयावर जो लॉंग टर्म परिणाम झालाय त्याच्यामुळे झालेले आहेत, आणि काही जी औषधी चिकित्सा केली गेली आहे त्या औषधी चिकित्सेचा परिणाम म्हणून सुद्धा काही दुष्परिणाम झाले. ही सगळी जी पोस्ट कोविडची जी अवस्था आहे, तर ह्या चार्टमध्ये आपण जर बघितलं तर त्याच्यामध्ये बरेचसे लोक असे की ज्यांना कोरोना आता बरा झालेला आहे, टेस्टही निगेटिव्ह आले त्यांची, पण तरी बारीक बारीक ताप अंगामध्ये सतत येतोय किंवा खूप बेचैन वाटतंय, खूप अस्थिर वाटतंय, मनामध्ये सारखे विचार, रात्री दचकून उठणं, त्याच्याशिवाय कोरडा खोकला ही लक्षण खूप रुग्णांमध्ये बघायला मिळते की जे तसंही बरं करायला त्रासदायक लक्षण आहे, शुष्क कास हे. तर असं लक्षण लॉंग टर्म पर्यंत, खूप दीर्घकाळपर्यंत शुष्क खोकला, कोरडा खोकला येणं किंवा थोडंसं चाललं. माझे आता एक पेशंट आहेत की जे डायबेटिक होते, जवळजवळ 15-20 दिवस ते हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होऊन बाहेर आले. आता सगळं त्यांचं क्लिनिकली त्यांच्या टेस्ट सगळ्या ठीक आहेत, पण जरासं जरी बोललं चाललं, त्यांचं रोजचं पूजाचे श्लोक म्हटले तरी त्यांना दम लागतो, अशी त्यांची तक्रार आहे. तर असं हे सगळ्या जी लक्षणं होत आहेत ह्याच्यामध्ये आयुर्वेद खूप चांगल्या पद्धतीने त्या सगळ्या लक्षणांची चिकित्सा करू शकतो. जसं उदाहरणच द्यायचं झालं तर हे जे प्राणवायू स्रोत किंवा रेस्पिरेटरी सिस्टीमशी संबंधित जे आजार आहेत, आयुर्वेदामध्ये त्याच्यासाठी उत्तम अशी रसायन चिकित्सा सांगितली. रसायन म्हणजे काय, तर शरीरातले जे धातू दुर्बल झालेले, वीक झालेले आहेत किंवा जे अवयव दुर्बल झालेले त्याला बल देणारी, त्याचं बल वाढवणारी अशी काही औषधं आयुर्वेदात सांगितली. जसं आवळ्यासारखं औषध आहे की ज्याचं नावच धात्री, म्हणजे सगळ्या आपल्या शरीराचं धारण करणारी अशी ती धात्री, शरीराला एक प्रकारे संरक्षण देणारी, जशी गव्हर्नेस लहान बाळाचं संरक्षण करते तशी धात्री, तशीच आपल्या शरीराचं हे संरक्षण करते. तर आवळ्यापासून बनवलेले वेगळे वेगळे कल्प, जसं च्यवनप्राश हे प्रसिद्धच आहे खूप, पण आमलकी रसायन आहे किंवा आवळ्यापासून बनवलेला मुरांबा आहे किंवा आवळ्यापासूनचं चूर्ण आहे, अशा वेगवेगळ्या फॉर्म मध्ये आपण ह्या पेशंटमध्ये आवळ्याचा वापर करू शकतो. किंवा लंग्सचे जे पेशंट त्याच्यामध्ये पिंपळी नावाचं, लेंडी पिंपळी नावाचं आयुर्वेदातलं औषध आहे. हे लेंडी पिंपळी ही वर्धमान पिप्पली अशा स्वरूपामध्ये, म्हणजे एक 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 वाढवत जायची, आपल्या वैद्याच्या सल्ल्यानेच ऑफकोर्स हे करायचं आहे. सध्या जो आता हेमंत शिशिर ऋतू येणार आहे, थंडीचे दिवस आहेत, त्याच्यामध्ये ज्यांना नॉर्मली दम्याचा त्रास होतो यांच्यासाठी वर्धमान पिप्पली रसायन खूप उत्तम आहे. पण ज्यांना कोरोना होऊन गेलाय आणि ज्यांना काही थोडेफार रेस्पिरेटरी सिस्टमचे त्रास अजून शिल्लक आहेत, अशा लोकांसाठी सुद्धा वर्धमान पिप्पली हे उत्तम औषध आहे. पण त्यातही बारकावे आहेत बरं का, की जर कोरडा खोकला असेल तर तिथे आपण पिंपळी वापरणार नाही होत, तिथे आपण वेगवेगळ्या प्रकारची सिद्ध घृत किंवा औषधांनी सिद्ध केलेली तूप, तेल असं वापरणार आहोत. तर हा निर्णय निश्चितपणे वैद्याला करू द्यावा, आपण मनाने आपल्या कुठली ट्रीटमेंट घेऊ नये. आता माझ्याकडे मध्ये एक पोस्ट कोविडच्या ह्याच्यामध्ये एक पेशंट आली होती की जिला बाकी काहीच त्रास नाही, पण तिचे केस प्रचंड गळत आहेत. तर जेव्हा कोरोना सारखं एखादं इन्फेक्शन होऊन जातं त्याच्यानंतर शरीरातले सगळेच धातू हे दुर्बल झालेले असतात, आणि अशा दुर्बल स्थितीत कुठल्या रुग्णामध्ये कुठलं लक्षण निर्माण होईल हे आपण निश्चितपणे तेव्हा सांगू शकत नाही. तर हे आता हा नवीन आजार आहे, त्याच्यामुळे त्याच्याविषयीचा अभ्यास हा पुढे आपल्याला 1-2 वर्ष त्याचे ऑब्झर्वेशन सगळं मेडिकल फील्डच करत राहणार आहे. ह्याच्यात जसं दाखवलंय की क्लम म्हणजे खूप थकवा वाटणं, हृदयाच्या ह्यांचे ब्लड वेसल्सचे ब्लॉकेज, त्यानंतर भूक न लागणं, वजन कमी होणं, झोप न येणं, ताप बारीकसा चालू राहणं, डायबिटीस वाढणं, अशा अनेक प्रकारचे कॉम्प्लिकेशन सध्या अनेक डॉक्टरांनी नोंद केलेले आहेत. तर ह्या सगळ्यावरती सुद्धा आयुर्वेद रसायनाच्या पंचकर्माच्या रसायनाच्या स्वरूपामध्ये उत्तम चिकित्सा देऊ शकतो. आता यासाठी तुम्ही म्हणाल की आमच्या जवळ वैद्य नाही आहेत किंवा आम्हाला कोण हे सगळं सांगणार, तर आयुर्वेद व्यासपीठाने याचा पण विचार केलेला आहे. त्याच्यामध्ये मी एक थोडा विषय सांगते, तो म्हणजे आयुर्वेद व्यासपीठाने या पूर्ण पॅन्डेमिकच्या काळामध्ये अतिशय उत्तम काम केलंय. नगरचं जे बूथ हॉस्पिटल आहे तिथे च्या बरोबरीने, ऍलोपॅथीच्या बरोबरीने आपल्या वैद्यांनी जाऊन जवळजवळ 1400 ते 1600 रुग्णांवरती, कोविड पॉझिटिव्ह रुग्णांना ट्रीटमेंट देऊन त्यांना उत्तम चिकित्सा देऊन बरं केलेलं आहे. कोरोना बाधितांच्या उपचाराला आयुर्वेदाची जोड, अशा अनेक बातम्या आपण पेपरमध्ये वाचल्या असतील. आयुर्वेद व्यासपीठाच्या जवळजवळ 27-28 शाखांनी खूप चांगलं काम या पूर्ण पॅन्डेमिक मध्ये केलंय आणि अजूनही करतायत. तर या सगळ्या भविष्यामध्ये ही पॅन्डेमिक कदाचित अजून काही काळ चालू राहील किंवा दुसऱ्याही अशा प्रकारची जनपदोध्वंस निर्माण होऊ शकतो.
तर या सगळ्यामध्ये आयुर्वेदाची जी उपयुक्तता आहे की स्वास्थ्याविषयी आपल्याला सल्ले हवे असतात की मी काय खाऊ, काय पिऊ, कोणती औषधं घेऊ, कोणतं रसायन घेऊ, कोणतं पंचकर्म करू, हे प्रश्न जे आपल्याला पडलेले असतात किंवा ज्यांना कोविड होऊन गेलेला आहे आणि आता मी त्या कोविडमुळे होणाऱ्या याचं काय करू, तर हे सगळं समजून घेण्यासाठी आपल्या जवळच्या प्रत्येक ठिकाणी आयुर्वेद व्यासपीठ आता पोस्ट कोविड क्लिनिक लवकरच एक आठवड्याभरात सुरू करणार आहे. तर तिथे जाऊन तुम्ही नॉमिनल चार्जेस मध्ये तुम्हाला हे सगळं उपलब्ध करून देणार आहोत. तर तुम्ही तुमच्या वैद्यनायाविषयी संपर्क करू शकता की तुमच्या एरियामध्ये कुठे अशा प्रकारचं पोस्ट कोविड क्लिनिक आयुर्वेद व्यासपीठाचं सुरू झालंय आणि ज्यांना कोविड होऊन गेलेला आहे आणि आता ते निगेटिव्ह आलेत किंवा त्यांना कोविड निगेटिव्ह आहेत, अशा पेशंटना जे प्रॉब्लेम्स आहेत कोविड विषयक, तर त्याचा सल्ला आपण या सेंटर्समध्ये देणार आहोत. तर अशा सगळ्या पद्धतीने आयुर्वेद व्यासपीठाने सर्व प्रकारे औषधं वाटणं, समाज जागृती करणं, व्याख्यानं देणं, अशा विविध फॉर्म मध्ये समाजाची नेहमी जसं ते करतात तशाच पद्धतीने सेवा करण्याचा प्रयत्न केलाय. कारण आयुर्वेद व्यासपीठाचा जो लोगो तुम्ही पाहिलात तर त्याच्यात कृण्वन्तो विश्व स्वस्थम असाच आपला उद्देश आहे. फक्त आपला देश, आपलं गल्ली, आपलं कुटुंब असं नाही, तर सगळ्या विश्वाला स्वास्थ्य कसं मिळवून देता येईल याविषयी व्यासपीठ सतत प्रयत्नशील असतं आणि त्याचाच एक छोटासा भाग म्हणून ही व्याख्यानमाला आपण आयोजित केलेली आहे. तर मला वाटतं पाऊण तास झालाय बोलते आहे. तर पुन्हा एकदा आपल्या सगळ्या श्रोत्यांचे मी आभार मानणार आहे. धन्यवाद.